नक्कीच उतेकर वानवली संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. सागर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सतीश, गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सचिन. फ्रेश मॅच इथे मात्र पाहायला मिळते. फुललेन चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण होतंय. इथे मात्र पराक्रष्टा केली जाते, परंतु चेंडू मात्र सरशी करतोय. सीमा रेसे पार, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आलेला हा पहिल्या चेंडूवरती सागरच्या बॅट मधून खणखणीत सनसनीत चौकार. सागरच्या बॅट मधून पहिला चेंडू सीमा पार जातोय. खऱ्या अर्थाने इरादे स्पष्ट होतात. मी का मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलेलो आहे, कारण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते. दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, या पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा हे मात्र नक्कीच आपण वीरेंद्र सेहवाग यांच्याकडून नक्कीच शिकलेले असतात फलंदाज, कारण अतिशय बहारदार फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी करायची हे नक्कीच अनुकरण केलेले फलंदाज आज आपल्याला कित्येक पाहायला मिळतात क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. पूर्ण सज्ज होतोय सचिन. गोलंदाजी मार्कवरती फलंदाजीसाठी सागर मात्र सज्ज आहे. येणारा चेंडू मात्र काय घेऊन येतोय. चला, जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो. पुढचा चेंडू ओ हो, या ठिकाणी पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये. पंच सांगतात 1 आणि 1च धाव. इथे मात्र समजदारीचं क्रिकेट, सन्मान दिलाय. स्वतःच्याच पॉवर थ्रो मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण केलं गोलंदाज सचिन यांनी, आणि निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती एका चौकारानिशी लागलेली पाहायला मिळते. हा का गौडूसी KUCC अर्थातच पाहिलं गेलं तर जास्त इंटरेस्ट पाहायला मिळत नाहीत या संघाकडून, परंतु चांगलं बहारदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात पुन्हा एकदा 1 आणि 1च धाव. कुठेतरी थोडंसं टेम्परामेंट मध्ये बदल करावा लागेल, कारण मित्रांनो ते थर्ड मॅन रिझनचं क्षेत्र राखीव आहे. डिक्लेअर झोन आपल्याला तिथे फक्त प्राप्त होणार आहे. परंतु हा सागर शिंदेचं नाव घोषित केलं होतं आम्ही. सागर शिंदे मॅन फ्रॉम कुरुशी, कारण 47 धावांची तुफानी खेळी साकारली इथे सागरनी. हो, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, असफलता येते. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय खऱ्या अर्थानं शरीर एष्टे पाहिली तर खूप सडपातळ आहे, परंतु चेंडूची लँडिंग खूप महत्वाची आहे आणि ती मात्र सचिन करताना पाहायला मिळतो. सागर सारखा उमदा फलंदाजाला सुद्धा इथे चकवण्यामध्ये यशस्वी होतोय, कारण सलामीची जोडी खूप मदार असते. इथे मात्र उतेकर वानवली संघाची आहे, कारण सागर आणि सतीश हे दोन बहारदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु सचिनचं कौतुक करेन, काय लाजवाब गोलंदाजी होते. जास्त पेस नाही चेंडूला. इथे मात्र नक्कीच लँडिंग खूप महत्वाची आहे आणि इथे आता मात्र सफलता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत इथे गली रिझन मध्ये आणि सागरची इनिंग मात्र इथे संपुष्टात येते. सापळा रचल्याला आणि त्या सापळ्यामध्ये अलगद सापडला असं म्हणायला हरकत नाही. सागर मात्र बॅक टू पेव्हिलियन परतोय आणि इथे मात्र पहिलं षटक संपतंय. धावसंख्या फक्त 6 या आकड्यावरती आहे, म्हणजे 6च्या सरासरीने इथे मात्र धावसंख्या राखणे आणि आल्याला पहिला चौकार आणि नंतर मात्र फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा. अतिशय बहारदार गोलंदाजी, सचिनचं कौतुक करायला लागेल. इथे मात्र आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि इथून पुढे मात्र नक्कीच गोलंदाजांना प्रोटेक्शन पाहायला मिळेल आपल्याला. नवीन फलंदाज येतोय किरण. इथे आता मात्र नक्कीच सतीश पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती किरण आणि स्ट्राईक एंडला सुद्धा किरणच आहे. इथे मात्र नक्कीच किरण पाहायला मिळत आहेत. परंतु आता पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईन आहे.
इथे लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नर थोडासा डीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे मिड विकेट मध्ये घेतला जाते क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेग असे 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला तैनात आहेत. पहिला चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. किरण पुन्हा एकदा सज्ज आपण पाहतोय किरण. आता मात्र सतीश सनी. हो हो हो, जोरदार प्रहार, चेंडू काऊ कॉर्नर रिझर्व, अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण. हो 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 हो, लाजवाब लाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जर चेंडू खाली आला असता इथे मात्र किरणला परतावं लागलं असतं. परंतु जर तरला मित्रांनो क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा किरण. आता मात्र सतीश साठी मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर. हो हो हो, पंचांकडे दात इथे पुसलून धरले. व्हाईट बॉलचा इशारा. सतीश सतीश खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी मला वाटते लाखवड जन्नी देवी क्रिकेट क्लबची स्पर्धा होती इथे गावदेवी मैदान, आणि तिथे मात्र नक्कीच आपण सतीशची फलंदाजी पाहिली. काय लाजवाब फलंदाजी केली होती. ओ पुन्हा एकदा, परंतु एसटी रक्षक चूक करतोय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव डिक्लेअर इथे पंच सांगतायत. आणि पंच इथे मात्र नक्कीच आपली कामगिरी चोख बजावतायत मित्रांनो. पुन्हा एकदा किरण सज्ज होत आहेत. एसटी रक्षकामुळे 1 धाव अर्जित झाले इथे म्हणेन. या पुढचा चेंडू शॉर्ट पिच पुल अनसक्सेसफुल झालाय. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र टिपलं जात आहे. लॉंग ऑफ रिझन लॉंग ऑनला टिपलं जातोय. सतीश मात्र बॅक टू पॅव्हिलियन परतोय. मोठा हादरा असेल इथे मात्र उतेकर वानवली संघाला. नवीन फलंदाज अमोल इथे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येताना. याच्यानंतरची कुठली मॅच आहे बघा. इथे पुन्हा एकदा सज्ज किरण. आता मात्र स्ट्राईक इनला असेल तो म्हणजेच अमोल आहे का. अमोल खोलवर टप्प्याचा एस त्यांचा भेद घेतला जातोय आणि किरण आउट झालाय. किरण बाद झालाय. परंतु इथे मात्र नक्कीच सकाळपासून चालू असलेल्या स्पर्धेमध्ये दुपारच्या वेळेला पहिल्यांदा क्लीन बोल्ड होतोय. इथे मात्र नक्कीच ही गोष्ट वर्जून उल्लेख करावा लागेल, कारण खूप वेळानंतर इथे मात्र एस त्यांचा भेद घेण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज. आणि किरण मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय आणि इथे मात्र 3ऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र 11 धावफलकावरती आहे. दुसरं षटक मात्र मार्गस्थ इथे पाहायला मिळतंय ते गावडोशी KUCC संघाकडून. किरण याचं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. राहुल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. इथे मात्र आपली क्षमता दाखवावी लागेल. इथे मात्र आपल्या संघाला या कंडिशन मधून बाहेर काढावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं बम्बलिंग होत आहे. त्या दरम्यान मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. खातं खोल इथे आपलं आल्या ते म्हणजेच राहुल यांनी धावसंख्या 13 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. समाधानकारक धावसंख्येमध्ये रोखलं असं म्हणायला हरकत नाही म्हणे उतेकर वानवली संघाला गवडोशी संघाने, कारण पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा 6 धावा खर्ची घातल्या सचिननी. त्यानंतर किरणनी फक्त 7 धावा खर्ची घातल्या. 1 मोहरा मात्र बाद केला. 2 मोहरे टिपले या षटकामध्ये. नक्कीच विजय गोलंदाज. हो 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 हो, सुरेख चेंडू, लाजबाब तुफानी वेग पाहायला मिळतोय. इथे मात्र विजयचा स्ट्राईक एंडला अमोल आपल्याला पाहायला मिळतोय सज्ज. अमोलवरती खूप मदार आहे. इथे मात्र अमोलला हात खोलावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज विजय. शॉर्ट पिच चेंडू हटबडत खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतात. अग्रेसर होताना पाहायला मिळतोय गावडोशी संघ.
सुरेख गोलंदाजी, सुरेख इथे मात्र गोलंदाजी केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा विजय टू अमोल. हो, आता मात्र हेरलं होतं क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावबाद होण्याचा चान्सेस. आणि इथे मात्र नक्कीच अमोलला परतावं लागेल. गुड रनिंग इथे, गुड क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक छोटंसं खेळाडू इथे पाहिला, परंतु कामगिरी मात्र चोख करताना पाहायला मिळाली. आणि इथे मात्र अमोलचे खेळ संतुष्टात आले आणि धावसंख्या स्थिर आहे 13 या आकड्यावरती. आणि संघाचा फलंदाज कोसळतोय तो म्हणजे चौथा. आता मात्र राहुल एकच चेंडू फेस केलाय, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र उतेकर वानवली संघाची फलंदाजी कोसळताना पाहायला मिळाली. आणि धावसंख्येला आकार फक्त 13 या आकड्यापर्यंत. तिसरं षटक मात्र चालू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शेष आहेत, म्हणजे फक्त 9 चेंडूचा खेळ शेष असेल या इनिंग मधला. आणि मित्रांनो, यानंतरची मॅच असेल विजयी संघ वर्सेस घोडे पारोट. पहिला ग्रुप कंप्लीट इथे मात्र करण्याचा मानस आयोजकांचा आहे. इथे बॅटची एज लागते. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये, पंच सांगतात 1 आणि 1च धाव. इथे मात्र मोठा फटका येतोय, क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथे सचिन आती तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी प्रयत्न केला जातोय. आणि इथे मात्र राहुलची खेळी संपुष्टात येते. बॅक टू बॅक आलेलं दुसरं यश इथे मात्र म्हणेन मी. आणि फलंदाजी कोसळताना पाहायला मिळते. धावसंख्या फक्त 14 या आकड्यावरती लागलेली पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, इथे लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात, परंतु मघाशी मात्र पाहिलं गेलं तर कुरुशी संघाने तब्बल 62 धावांचा डोंगर उभा केला होता. इथे मात्र कुठेतरी कुरुशी संघाची जमेची बाजू निदर्शनात येते मित्रांनो, कारण अतिशय बहारदार तगडी फलंदाजी झाली. आणि नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा चेंडू विजय, शॉर्ट पीच भिरकावण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते सुरेख. इथे मात्र षटक संपुष्टात येत आहे. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग पाहायला मिळाली. तिसरं षटक झाले, सॉरी चौथं नाही झालं, अजून एक षटक नक्कीच पेंडिंग आहे. इथे फक्त धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 14 धावा. हा पुन्हा एकदा नक्की सज्ज. आता मात्र सागर, सतीश नवीन गोलंदाज. इथे जोरदार फटका, क्षेत्ररक्षक सचिन, चेंडू खाली. कोण आहे? मंगेश, सॉरी मंगेश. मात्र सुरेख 2 झेल टिपले इथे मात्र. आणि इथे गड्याचं पतन झालेलं पाहायला मिळतंय. बाद होणारा फलंदाज क्रमांक 6 सागरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. बॅक टू पॅव्हिलियन परतोय. धावसंख्या मात्र फक्त 14 या आकड्यावरती स्थिर आहे. लडखडले म्हणेन, इथून बाहेर निघायला पाहिजे. थोडंसं समाधानकारक 25-30 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल, कारण थोडंसं इथे मात्र गोलंदाजांना प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. थोडंसं इथे काहीतरी घेर चेंज करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा सज्ज होतोय. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे मात्र व्हाईट बॉलच्या अपेक्षेमध्ये मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू, शॉर्ट पीच. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धावेची धाव संख्या 15 या आकड्यावरती. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पंच सांगतायत. 1 आणि 1च धाबाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 16 या आकड्यावरती. संत गतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळते. यानंतरची होणारे मॅच मित्रांनो असेल विजयी संघ वर्सेस घोडे पारूट. दोन्ही संघाचे संघनायक याकडे लक्ष द्या.
मात्र फुल लेन चेंडू, जोरदार प्रहार. इथे मात्र फाईन लेग रिझर मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. इथे मात्र मोठा फटका येतोय. चेंडू जातोय. बिग 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 षटकार. खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळानंतर आलेला हा षटकार. परंतु म्हटलं जातं ना मित्रांनो, देर से आई दुरुस्त, अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. इथे मात्र शेवट चांगला करावा लागेल. धावसंख्या 24, 24 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. अजून एक षटकार येतोय का? आता फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि तो क्षेत्ररक्षक तिथे आहे. दोन. मित्रांनो, कॉलिंग खूप महत्वाचे आहे. असं कोणी हडबडत धावू नका, इंजरी होऊ शकते. त्या दरम्यान अजून मला वाटते किती धावा प्राप्त झाल्या. विकेटचं पतन आणि 2च धावा सर. आता 2 धावा. इथे 26 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द 4 षटक म्हणजे 27 धावांचं आव्हान असेल इथे मात्र गावडोशी केवायसी संघाला. KUCC प्लीज, कारण इथे मात्र नक्कीच समाधानकारक म्हणणार नाहीये, परंतु थोडं का होईना इथे टफ फाईट एका षटकारानंतर मात्र स्कोर लेवल झालेला पाहायला. चेंडू घ्या, चेंडू घ्या. अंपायरकडे लक्ष द्या मित्रांनो. आणि पाणी वगैरे हवं असेल तर तिथे पोहोचवा, कारण 2 पंच रखरखत्या उन्हामध्ये इथे मात्र या क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळत आहेत. चला उथेकर, वानवली, सतीश प्लीज आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि 27 धावांचा बचाव करायचा असेल इथे मात्र नक्कीच त्या दर्जाची गोलंदाजी होणं अपेक्षित असेल. चला गावडोशी संघ फलंदाज पाठवा. सतीश प्लीज थोडस फास्ट करा, कारण पंच मैदानाच्या आतमध्ये उन्हामध्ये उभे आहेत. आपण थोडस ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. चला फलंदाज पाठवा पटकन प्लीज. सलामीची जोडी किरण आणि मंगेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती मला वाटते सागर. खऱ्या अर्थानं एक असा गोलंदाज ज्याच्याकडे गती परिवर्तन हे मोठं अस्त्र आहे, तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. सागर गोलंदाजी मार्गवरती पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना ओहो हो हो, पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, डिप मिड विकेट रिझन. चेंडू मात्र सीमा रेषे पार. चौकार. इथे मात्र असे चेंडू फेकणं अपेक्षित नाहीये, कारण फक्त 27 धावांचा बचाव करायचा आहे मित्रांनो. कारण फलंदाजांची हाराकिरी इथे मात्र कुठेतरी
गौडशी संघाच्या पथ्यावरती पडलेली आहे आणि या चेंडूवर आलेल्या 4 धावा याच्यामध्ये नक्कीच अजून पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पा इथे फसवा चेंडू, इथे मात्र पा काय लाजबाब गोलंदाजी आहे. इथे मात्र खूप मुवमेंट प्राप्त करत असतो सागर. आउटस्विंग होणारे हे चेंडू मात्र ऑपेस्टीच्या मध्ये लँड होतात आणि तिथून मात्र बाहेरच्या दिशेने इथे फलंदाजांना चकवे देणारे चेंडू सागरकडून वारंवार हाताळले जातात. इथे मात्र पुन्हा एकदा आता सज्ज होईल, परंतु किरण एक चौकार बॅट मधून आलाय. पुन्हा सुरेख फटका, चेंडू अप्रतिम. या ठिकाणी चेंडू पहा, लॉंग ऑफ रिझन, 1 पाऊस सीमा रेषे पार लगावला जातोय हा चौकार. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मित्रांनो असे फलंदाज असतात ते मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि मला इथे मात्र आझादी आहे हे मात्र लक्षात ठेवून हवेमधून फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तेच मात्र किरण करताना पाहायला मिळतोय. सागरला इथे मात्र 2 चौकार खावे लागलेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र पुन्हा डीप मिड विकेट रिझनला आता क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्याही जात आहेत. इथे मात्र क्रिकेट पहा, क्रिकेट आळस अन्न खूप महागात पडत असतं. इथे मात्र आपण चौकार मारतोय म्हणून 2 धावा घ्यायच्या नाहीत, ह्या मात्र एक साप चुकीचा संदेश जात असतो. ते मात्र इथे करताना पाहायला मिळत नाही. किरण शॉर्ट पीस आणि काय लाजवाब फटका, इथे गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू दन 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 सीमा रेषे पार. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. फक्त 27 धावांचं माफक आव्हान आणि एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे ज्याने मोठमोठ्या फलंदाजांना जागेवरती उभं गेलेलं होतं. त्या गोलंदाजांवरती चढवलेला हा अल्ला बोल. आता मात्र पुन्हा एकदा किरण सज्ज. लाजवाब फलंदाजी, लाजवाब टेम्परामेंट इथे वापरलं जाते. सुरेख ब्लॉक वॉल चेंडू इथे आपल्याच गोलंदाजीमध्ये पॉवर थ्रो मध्ये अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाले. परंतु इथे मात्र निखिल जाधव या मॅच कडे डोळे लावून बसला असेल. इथे कोणाची गोलंदाजी कशी आहे, कोणाला कुठे खेळावं लागेल, कोणाला कशी गोलंदाजी करायची हे मात्र मार्क करत असेल. कारण यानंतरची होणारी मॅच असेल विजयी संघ वर्सेस घोडे पारोड संघ, या 2 तुल्यबळ संघांमध्ये होणार आहे. पहिली मॅच लाजबाब. इथे मात्र नक्कीच एक सांघिक कामगिरी करत मात्र घोडेपारोड संघाने विजय प्राप्त केला. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय सतीश. फक्त 14 धावांची पहिल्या षटकामध्ये खेळी साकारले आपण पाहिलं किरण यांनी. त्यामध्ये 3 आलेले चौकार, 1 दुहेरी धाव. गोलंदाजी मार्गवरती आता मात्र येतोय सतीश, स्वतः कर्णधार. स्वतः कर्णधार. आता मात्र इथे मात्र असेल तो फलंदाज म्हणजे मंगेश. पहिल्यांदा स्ट्राईक सज्ज. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लाजवाब चेंडू, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. या धाटणीची, या लेनची गरज आहे गोलंदाजीची. इथे मात्र मंगेश जरी अबक्यामध्ये विजय वाटत असला तरी इथे मात्र अग्रेसर होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु स्क्वेअर लेग हो कव्हर रिझन मध्ये. इथे मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप झाल्यानंतर मिस झाल्यानंतर पॉइंट कव्हरला बाउंड्री लाईनला सुद्धा 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बमलिंग होते आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. इथे मात्र बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते मित्रांनो. शेवटपर्यंत हार मानायला नाही पाहिजे, परंतु आपल्या इथे मात्र असं घडताना दिसतं की लगेच मॅच सोडल्यासारखी बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांची. पुन्हा एकदा इथे मात्र पहा, दाद मागितली जाते पंचांकडे आणि हा पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. 1 धावेची भर, धावसंख्या 19 या आकड्यावरती. म्हणजे अजून 8 धावांची आवश्यकता असेल. या षटकातील अजूनही 4 चेंडू शेष आहेत. फुल टॉस चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 2 चेंडू खाली आणि इथे दुसऱ्या चान्स मध्ये अतिशय खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण कॉलिंग बिलकुल नाहीये. सरळ एकमेकाला भिडले जात आहेत, कुठेही आवाज नाहीये. ही कॉलिंग खूप महत्वाची आहे मित्रांनो. जर तुम्हाला भविष्यामध्ये मोठं क्रिकेटर व्हायचं असेल, आपल्या संघासाठी काही योगदान द्यायचं असेल तर इथे मात्र कॉलिंग खूप महत्वाची आहे.
आणि या कॉलिंगमुळे बऱ्याचदा खेळाडू इंजर्ड सुद्धा होताना पाहायला मिळालेत. म्हणून नक्कीच मी वारंवार सांगतो मित्रांनो, कॉलिंग देत जा. कॉलिंग खूप महत्त्वाची आहे, कारण आज आपण या क्रिकेटच्या प्रगत युगामध्ये आहोत. कारण 10-15 वर्षापूर्वीचा काळ होता, तिथे मात्र कुठेतरी टेलिव्हिजनवरती जास्त मॅचेस पाहायला मिळत नव्हत्या. तदनंतर IPL आली. इथे किरण पहा, इथे थोडंसं नक्कीच ढकलून देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तिथे सफलता नाही. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. त्या धावसंख्या 19 या आकड्यावरती विजय अवाक्यामध्ये आहे, परंतु इथे मात्र नक्कीच तो संपादन करावा लागेल. इथे स्क्वेअर लेग रिझन आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून येईल. एक धाव कंप्लीट केली जाते त्या दरम्यान आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती दुसरं षटक मात्र सतीशचं मार्गस्थ होताना पाहायला मिळते आपल्याला. शेवटचा चेंडू इथे हाताळण्यासाठी सज्ज होतोय आपल्याला पाहायला मिळते. सतीश होते कर. हो हो हो, बॅटची एज लागते. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंच सांगतात एकाने एकाच धाव प्राप्त होईल. एका धावेबरोबर धावसंख्या 21 या घरामध्ये. आता मात्र एंड ऑफ द दुसरं षटक संपुष्टात आलंय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/21, म्हणजे 12 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रशांत. यानंतर विजय संघ वर्सेस घोडे पारोट. हो हो हो, सुरेख फटका कव्हरच्या वरतून. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही येत आहे ना, हे बघितलं होतं. आणि किरणची लाजवाब फलंदाजी. या ठिकाणी आलेला हा चौकार खऱ्या अर्थानं पुढच्या मॅच साठी एक कॉन्फिडन्स वाढवणारा चौकार आहे. आणि पाहिलं गेलं तर इथे धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 25 धावा. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शेष असतील अजूनही 11 आणि धावा हव्यात 2. मात्र पुन्हा सज्ज किरणसाठी लाजवाब खेळ साकारतोय किरण. इथे कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते, परंतु निर्धाव चेंडूची इथे मात्र आता काही काळजी करायचं कारण नसेल गावडोशी संघाला. त्याचं कारण आता 10 चेंडू आहेत आणि फक्त 2 धावा हव्या आहेत. परंतु ही जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती ठेवायची असेल तर इथे मात्र नक्कीच विजय त्या पद्धतीचं संपादन कराल तर पुढच्या फेरीमध्ये आपल्याला 2 हात करायचे आहेत. ते म्हणजेच घोडे पारोट संघाबरोबर जो विजय संघ होईल. कारण निकष लावणं खूप महत्त्वाचं नसतं, इथे खूप अवघड आहे ती गोष्ट, परंतु जवळजवळ विजय निश्चित आहे. इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी 1 डे या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये थर्डमॅन रिझनला 1 आणि 1 धाव स्कोर लेवल पाहायला मिळतोय स्क्रीन बोर्डवरती आपल्याला. आता मात्र 1 आणि 1 धावेची आवश्यकता आहे. घोडेपारो संघाचे संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज समालोचन कक्षामध्ये या आणि जो संघ विजयी होईल त्याचाही संघनायक लगेचच आपण इथे यायचं आहे. यानंतर लगेचच आपली मॅच होईल याची आपण दक्षता घ्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी होते. या ठिकाणी मात्र रोखलं गेलंय, परंतु जे पाहिलं गेलं तर समीकरण होतं फक्त 27 धावांचं आणि तिथे मात्र कुठेतरी कमी पडला तो म्हणजेच उतेकर वानवली संघ म्हणेन फलंदाजीमध्ये. सुरेख फटका. इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव हवी आहे आणि ती यशस्वीरित्या कंप्लीट केली जाते. विजय होतोय गावडोशी KUCC. अभिनंदन असेल या संघाचं, कौतुक असेल इथे मात्र उतेकर वानवली संघाचं. आणि या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं नक्कीच म्हणेन किरण नक्कीच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. अतिशय बहारदार षटक हाताळलं, 2 विकेट प्राप्त केल्या आणि तदनंतर बहारदार फलंदाजी इथे मात्र किरणचे पाहायला मिळाली. किरण थोडंसं फ्रेश झाल्यानंतर या इथे टॉस उडवा. चला गावडोशी संघ, आपला संघ नायक पाठवा इकडे. चला लगेच नाणेफेक करायची आहे. गावडोशी संघ
चला चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. पारूड संघाचे संघनायक इथे आहेत. गौडोशी KUCC संघाचे संघनायक. या एक बिग मॅच आपल्या समोर येणार आहे. खऱ्या अर्थानं ही मॅच निखिल जाधवसाठी खूप महत्त्वाची असेल, कारण मगाशी फक्त 8 धावेचं योगदान दिलंय. आता मात्र इथे आपली चुणूक दाखवावी लागेल. चला नाणेफेक करून घ्या संदीप. या इथेच घ्या, आता तिकडे ऊन लागते यावरती. कॅमेरामॅन नक्कीच आपण थोडंसं मधल्या वेळामध्ये समालोचन कक्षात दाखवा. इथे नाणेफेक केली जाते. किरणला द्यायची. घ्या. पहिलं मॅन ऑफ द मॅच देत आहे का? द्या. इथे मात्र किरण अतिशय बहारदार खेळ संघाचं हित इथे पाहिलं. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या संघाला उपयुक्त खेळी किरणच्या माध्यमातून साकारली. नाणेफेक करा इथे लगेचच. कोण जिंकलंय? गौडोशी संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. म्हणजेच आपल्याला फलंदाजीसाठी निखिल जाधव पाहायला मिळेल. इथे मात्र KSKचा कोहिनूर हिरा. चला गौडोशी संघाचे खेळाडू, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. आपल्या संघनायकाने नाणेफेक जिंकले. आपण मैदानाच्या आतमध्ये या लगेच, कारण भरपूर वेळ वेस्ट होतोय मित्रांनो. असं वातावरण असायला पाहिजे, कारण लाईव्ह स्पर्धा आहे आणि एवढा वेळ मैदान खाली ठेवू नका प्लीज. या चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि पंचांना नवीन चेंडू लगेच बहाल करा. चला गौडोशी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या लगेचच. दोन्ही पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.